नमस्कार. आज आपण छान अशी मेथीची भाजी बनवणार आहोत बघा. इथं ज्या पद्धतीने दिसते तशी. तर आता एका कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे आणि एक मेथीची गड्डी छान निवडून स्वच्छ धुवून पाणी नितळत ठेवलेली आहे बघा. आता कढईमध्ये 2 पळ्या तेल घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या तुकडे करून छान टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये. तेल गरम झालं आता आपण त्यात लसूण घालून घेऊ. लसूण छान फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला. छान लाल लाल होऊ द्यायचं आहे लसूण. आणि त्यात आपण मग हिरव्या मिरच्या घालणार आहोत. 5-6 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे मी. लसूण छान लालसर झाला की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आणि हिरव्या मिरच्या बी छान फ्राय करून घ्यायच्या. आता लसूण झालेला आहे बघा लाल. आता आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. तर मिरची फ्राय करून घ्यायची छान. मिरची छान फ्राय झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकणार आहोत. हे सगळं लाल छान भाजलेलं आहे. आता मेथीची भाजी टाकून घेणार आहे आणि ती झाकण न ठेवता असं शिजून घ्यायची आहे. झाकण ठेवलं तर त्याला पाणी पण सुटते जास्त आणि ती काळी पण पडते भाजी. त्याच्यामुळे मेथीची भाजी पालेभाज्या करताना शक्यतो झाकण ठेवायचंच नाही, असंच शिजू द्यायची. छान मिक्स करून घ्यायचं आणि मेथीची भाजी शिजू द्यायची अशीच स्लो गॅस करून. त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत अर्धा चमचा. मीठ बघूनच घालायचं आहे. पालेभाजी शिजून अर्धीच होऊन जाते. त्याच्यामुळे आधी थोडंसं मिक्स करून घ्यायचं, नंतरच मीठ टाकायचं पालेभाजीमध्ये कोणत्या पण. अशा पद्धतीने मेथी केल्यावर खूप छान लागते. साधी सिंपल सोपी भाजी आहे ही बघा. मीठ टाकलं मी आणि मिक्स करून घ्यायचं. 5 ते 10 मिनिटात होणारी मेथीची भाजी आहे ही. आता त्याला असं शिजू द्यायचं थोडं. याच्यातलं पाणी आटलं पाहिजे आणि भाजी थोडीशी मऊ झाली पाहिजे, जास्त नाही. हे बघा याच्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे आणि भाजी पण शिजलेली आहे. तर आपली भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.